आता क्युरिओसिटी वाढलेली आहे, सगळ्यांचीच वाढली असेल घरात, कारण खूप साधा थॉट आहे पण तो इतका गमतीदार थॉट आहे. मला वाटतं की हा गमतीदार थॉट कसा सुचला याची पण काहीतरी स्टोरी आहे जी मला दिग्दर्शकांना विचारायची. मी एका कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो. आणि त्यासाठी महाराष्ट्रभर फिरत होतो 2009 साली. आणि शूटिंग संपल्यावर संध्याकाळी हॉटेलात गेल्यावर आपला एपिसोड आता दिसणार आहे, त्याच्या आधी काही बातम्या यायच्या ज्या त्यांच्या रेग्युलर कार्यक्रम होतात, त्या बातम्यामध्ये मला ती एक बातमी माझ्या कानावर पडली आणि मी ती बघायला लागलो उत्सुकतेनं की काय आहे नेमकी. आणि त्याच्यामध्ये असं होतं की तिथल्या एका गावातल्या, विदर्भातल्या एका गावातल्या, आता मला नेमकं नाव नाही आठवते त्या गावाचं, तिथल्या 3 माणसांना जे समवयस्क होते, एकमेकाचे मित्रही होते, कुठेतरी एका ठिकाणी काम करत असत एकाच ठिकाणी, तर त्या लोकांना एक दिवशी सकाळी उठल्यावर असं कळलं की त्यांचे पोस्टर्स लागलेत पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या पोस्टरवर. आणि त्यांचं सगळं आयुष्याची म्हणजे नासधूस झाली होती, घरात सगळे चिथू सुरू झाली होती आणि लोक विचारू लागले होते की असं कसं करू शकता तुम्ही, आजूबाजूचे जवळचे नातेवाईक येते. आणि त्यामुळे मोठा दंगा घालत ते सगळीकडे फिरत होते आणि जाब विचारत होते की कोणी केलं कसं केलं. आणि ते पोलीस स्टेशनमध्ये पण गेले होते. सो मीडिया त्यांचे इंटरव्ह्यूज घेत होता. सो त्या निमित्तानं ते माझ्या कानावर पडलं, मी बघितलं आणि मी म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग आहे, ह्याच्यावर काहीतरी फिल्म होऊ शकते असं एक डोक्यात आलं. सो खऱ्या अर्थानं याचा सुचण्याचा पॉईंट हा तो आहे जी ओरिजिनल. पण त्यानंतरचं जे आम्ही ही जी पेरिफेरी आणि ही जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ही सगळी आम्ही तुमच्या कल्पनेतून निर्माण झालेली आहेत. पण खरंच एखादी गोष्ट कुठेतरी आपण बघतो आणि त्या छोट्याशा गोष्टीमधून एक मोठा सिनेमा उभा राहू शकतो, ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या लेखक दिग्दर्शक समीर पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. पूजाकडे मला यायचं. पूजा, तू खूप छान नृत्य करतेस, खूप छान अभिनेत्री तर आहेस, पण एक वेगळा छंद मला कळाला तुझा की तुला प्राण्यांची खूप आवड आहे. म्हणजे मी असं ऐकलंय की कुठे तुझी गाडी चाललेली असेल आणि एखादं चिमणीचं पिल्लू जर जखमी झालेलं असेल तर तू त्याला अगदी घरी बिरी नेतेस वगैरे वगैरे, त्याच्यावर उपचार करतेस. तर ते काय आहे नक्की प्रेम? ते प्रेम म्हणजे एकतर आय बिलीव्ह इन अनकंडिशनल लव्ह. म्हणजे प्राण्यांचं कसं असतं माहिती आहे, तुम्ही तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती तुमचा स्वभाव कसा आहे, ह्यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. ते फक्त आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला ब्लेसिंग्स देतात. आणि मी असंही बिलीव्ह करते की कुठल्या महागड्या ब्रीड्स घेऊन त्यांना घरी ठेवण्यापेक्षा, म्हणजे त्यांच्यावर तेवढा पैसा खर्च करण्यापेक्षा एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लाला किंवा मांजरीच्या पिल्लाला अडॉप्ट करा, त्याला एक छान लाईफ द्या, तुम्ही तेवढेच पैसे त्यांच्या लाईफवर स्पेंड करा. त्यामुळे काय होतं, एकाला चांगलं आयुष्य मिळतं आणि एकाला चांगलं आयुष्य दिल्याचं आपल्याला समाधान मिळतं. आणि हे समाधान, ट्रस्ट मी, खूप मोठं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. एक वेगळा छंद मला कळला. पण नृत्याबद्दल जर बोलावं तर खरंच तू इतकं छान नृत्य करतेस. माझं चॅलेंज आहे, बसलेल्यांपैकी एकाने तरी एवढं चांगलं नृत्य करून दाखव. कोण आहे का? पदर तर घेऊ दे मला. घ्या घ्या, पदर घ्या. येडा कुठचा? नाही रे, तास माहिती मला. हा ना आता सांगून केलं असतंस तर काय झालं असतं? सांगायचं ना मला, मी काय नाही म्हणले असते. ही तोंड ओळख म्हणायची का तुमची? हा, आमच्या आधीपासूनची ओळख आहे. हो, सरक ना, आमचंच आहे ते. मग आपल्याबद्दल काय सांगितलं नस काय ना? आपल्याबद्दल काय? बाळ कुठचा चाल पेडा. अरे बरं झालं नाही सांगितलंस. सांगू नको सांग, म्हणजे ना मीच सांगते तुम्हाला. काय आहे, आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो. म्हणजे लहानपणी
ते गावी चिंचेचं झाड आहे ना, तिथे आम्ही भेटायचो. हा खूप वेळ माझी वाट बघायचा. मी मुद्दाम उशिरा यायचो आणि आले ना की गच्च माझ्याकडे बघायचा. त्यानंतर लगेच दिवस गेले. त्यानंतर लगेच दिवस कसे गेले तेच कळलं नाही मला. तुला आठवते आपण त्या झाडाखाली बसून कविता बोलायचो? ती कविता आज पुन्हा बोलायची आपण. हा, बोलणार ना माझ्यासोबत? मी एक लाईन नाही, मी येते सगळं नाही येते ती, कळलं? हो येते येते. हा, मी एक लाईन बोलणार, त्याच्या पुढची लाईन तू बोलायची. ओके ओके. हा. ज्वानी ज्वानी म्हण की. येश पापा. मी पापा दिसते का? काय पापा आहे मी. पप्पी म्हण. हा, येस पप्पी. परत बरं घे. पूर्ण कविता कर चल. हा. ज्वानी ज्वानी येस पप्पी. इटिंग शुगर नो पप्पी. टेलिंग लाय नो पप्पी. ओपन युअर माउथ. नाही नाही, नाही नाही असं नाही. ती रिस्क मी नाही घेणार. त्याशिवाय बरं लांब उभी राहते बस. ओपन युअर माउथ. मेल्यानं कांदा भजी खाल्लाय. अरे देवा, कसला गमाट आला बाबा. परत खाऊ नको कांदा भजी, मला आवडत नाही सांगतो तरी. हा चालेल, नाही घेणार. कळलं का? नाही घेणार. आणि 6 पॅक्स आणलेस ना? माझ्या वाटायला काय आलं? मी तुमचं 6 पॅक बघायला आले आणि ते काय कुठं आहे? ते घरी ठेवलं का काय? हा, बरं असू दे. घरी तर घरी काय, पावसाळ्याचे दिवस आहे, उगाच गंजलं बिंजलं तर काय करायचं नाही का? नीट ऑइलिंग वगैरे करून ठेवा बरं का. आणि घालताना इस्त्री करून घालायचं बरं असतं. हो. बरं, जे काही चॅलेंज मी दिलेलं होतं त्या चॅलेंजवर मी आता पहिल्यांदा येणार आहे. माझं म्हणणं होतं की पूजा आमच्याकडे जी आलेली आहे ती सगळ्यात सुंदर डान्सर आहे आणि तुम्ही चॅलेंजच्या वेळेला सरळ मागून आलात. घेणार चॅलेंज? होऊन जाऊ दे की मग. घेणार चॅलेंज? अरे घेतलं. पूजा दिखा दो इसको. काय असतं नृत्य दाखवून द्या तुम्ही प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. एक जुगलबंदी. एक जुगलबंदी पहिल्यांदा मॅडम नाचतील आणि त्याला उत्तर तुम्हाला द्यायचंय. तुम्हाला देते. एकत्र नाचतो ना? जुगलबंदीच करूया ना. नाही, बघू नाही, कशी जुगलबंदी उत्तर करूया, एकत्र नाच. नाही नाही, नाचले ते एकटेच नाचती. आधी दाखव तुझं, मग मी दाखवते माझं. बरं. हा न रे. ऐका. धन्यवाद. कोण आहे त्या बाई मला अजून कळलं नाही, पण माझे वडील नेहमी कुठली तरी आई ही तुझी आई आहे म्हणून आणतात. तसं यांनी आणलंय मागे कधीतरी हे प्रकरण आणि ते जातच नाही. ते आमच्याकडे आई म्हणून येतात आणि सगळ्यांना सतावतात. सॉरी. मला पुन्हा एकदा काकांकडे यायचंय. काका, मी असं ऐकलं की तुम्ही पूर्वी शास्त्रज्ञ होतात. तर ते काय म्हणजे मी खरंच ऐकलंय. शास्त्रज्ञ नव्हतो, संशोधनाकडे जायचं होतं मला. तर ती मॉलिक्युलर बायोलॉजी जेनेटिक्स MSc नंतर. तर तिथे त्यावेळेला वेकन्सी नव्हती म्हणून मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी केली. शास्त्रज्ञ म्हणजे संशोधन करायचं होतं. हो, पण तुम्ही इकडे संशोधन. निलेश, पण पूर्वी शास्त्रज्ञ कसं रे? बरोबर. तुम्ही शास्त्रज्ञ आहात असं असू शकतं ना? हो, कारण कॅरेक्टर काय झालं? प्रॉब्लेम काय झालं मी सांगतो. काय झालं माझं असं झालं की मी पूर्वी डॉक्टर होतो.
मी पूर्वी डॉक्टर होता असं सतत लोक मला विचारतात. मी पण म्हणतो मी पूर्वी डॉक्टर होतो. पूर्वी डॉक्टर होतो. विचारताना समोरच्या माणसाला मी तसं विचार, तुम्ही पूर्वी शास्त्रज्ञ होतात ना. पण आताच खरं तर ते आत्ताचे शास्त्रज्ञच आहेत, कारण एवढे वेगवेगळे प्रयोग अभिनयातले त्यांनी केलेले आहेत आणि ते एखादा शास्त्रज्ञ असल्याशिवाय होऊच शकत नाही असं माझं मत आहे. तर तुम्ही इतक्या भूमिका केल्यात काका वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या शोधल्यात, पण सगळ्यात आतापर्यंत करायला एक थोडीशी अवघड, थोडीशी म्हणतो मी जास्त नाही, थोडीशी अवघड गेली ती कुठली भूमिका तुम्हाला वाटते? तसं नाही सांगता येणार खरं म्हणजे. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या भूमिका अवघड केल्या गेल्या. चौकट राजा भूमिका मतिमंद मुलाची मी आयत्याळाला उभं केलं. मला काय सांगता? रोल बदलून मी आधी स्मिता तळवलकरच्या नवऱ्याचा रोल करणार होतो, ते मला मतिमंद मुलाचा रोल आयत्याळाला तो आला नाही, मला परेश रावळ करणार होते मराठी सिनेमात पहिल्यांदा. तर ते आले नाहीत म्हणून मला आयत्याळ उभं केलं, म्हणून तो कठीण वाटला मला त्यावेळेला. मी कसं काय निभावून देऊ शकेन, पण त्याला बेस्ट फिल्मचं आणि मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं त्यावेळेला. ते म्हणजे ते त्यावेळेला तो कठीण वाटला. मी बाईचा रोल पण मला कठीण वाटला, कारण माझी पुरुषात पण उंची जास्ती आहे, तर बाई एवढी उंच कशी असू शकेल. पण मी ती बऱ्यापैकी ती देखणी प्रेझेंटेबल बाई करायची. असं म्हणू नका, पूजा आपली तितकीच उंच आहे. मला वाटलंच ते काहीतरी बोलतील माझ्या उंचीवर. तर नऊवारीसाठी कठीण आणि देखणी पण आहे. मग हसवापसी मधले 2-3 रोज कठीण होते. शेवटचे 89 वर्षाचा म्हातारा कठीण होता. आणि कॅरेक्टर रोल मी केलं होतं लगेरो मुन्नावे मधले गांधीजी पण रोल कठीण होता, कारण ते राष्ट्रपिताचा रोल करायचं होतं. ती एक जबाबदारी होती. त्याला मला कुठलीची मोकळी स्वातंत्र्य किंवा मला असं वाटलं मी असं केलं असं उर्मटपणे चाललं नसतं. ते कॅरेक्टर रोल मी ते स्वातंत्र्य. आता मी जगन आबा आमच्या पोस्टर बॉईज मधला तो याच्या सल्ल्याने किंवा माझ्या आल्याने मला हवं तसं मी करू शकतो, तसं गांधीजीवर चाललं नसतं. त्याच्यावर ते एक प्रेशर होतं. त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कठीण रोल वाटत गेलेत. पण त्या भूमिकेशी झगडण्यामध्ये एक थ्रिल असतो, मजा असते. झपाटलेला मधला तात्या विंचू हा दिसतो थोडा वेळ आम्हाला, पण भावल्याबरोबरचा जो आवाज आहे तो आत्ता सुद्धा माणसांना घाबरवतो. तर तो जो आवाज होता तो कसा काय शोधलात तुम्ही? नाही, आवाज तो खरं म्हणजे तू म्हणणं बरोबर आहे. त्याचा खरा रोल माझा त्याच्या गोळीबारामध्ये महेश कोठारेच्या कोण महेश जाधव इन्स्पेक्टरच्या गोळीबारात मी मरतो तिकडे टायटल सुरू होतात, इतका तो लहान रोल होता. पण त्या बावल्याला आवाज माझा होता. माझा आत्मा त्या बावल्यामध्ये जातो आणि त्या ओम फट स्वाहा वगैरे, तर त्याच्यामुळे तो आवाज मी बेसमधला वापरला होता. महेश कोठारेनं तसा तो आवाज पाहिजे होता. त्याच्यामुळे त्या आवाजाचा तो मंत्र खूप फेमस झाला. अशोक पाटोळेंचा तो लिहिलेला मंत्र होता आणि महेश कोठारेंचं दिग्दर्शन होतं. त्याच्यामुळे तो मुलांना घाबरवणारा होता त्या विंचू तळाला. आणि मी एरवी बघताना मी फारच गरीब वाटतो त्यामुळे हा तात्या विंचू असणं शक्य नाही असं वाटतं. मग तो जो मंत्र होता ना तो मी विनंती करेन की एकदा मला तो ऐकायची इच्छा आहे. काय ओम भगभुगे भागोदरी भस्मासे ओम फट स्वाहा. जोशींचे किस्से फेमस आहेत आमच्याकडे आणि जोशांची बाग आहे, एक फळबाग आहे, ती आम्ही ऐकलेली आहे झी मराठीवरून. तर आता हे नवीन काय आणताय तुम्ही मार्केटमध्ये आमच्यासाठी? ऍक्च्युली मार्केटमध्ये अजून यायचं आहे ते, पण जोशांची सर्कस एक माझ्या डोक्यात आहे. ओहो, म्हणजे जोशांचं पंचांग येणार आहे त्याच्यानंतर. काय सांगता? माणसांच्या म्हणजे ज्या प्रचलित राशी ज्या आहेत त्या माणसांच्या प्रवृत्तीच्या राशी कशा असतात त्याचं मी एक वेगळं ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे. मी त्या जोशांचं पंचांगचा ट्रेलर सांगेन की पहिली रास येते मेष. बर. माझ्या राशीतलं पहिलं रास आहे शेष राशीचे लोक असतात. शेष राश म्हणजे कशातही संतुष्टी नाही, सगळ्यात त्यांना कमीच. म्हणजे साखरेचा लाडू जरी दिला ना जरा गोड कमीच आहे ना असे म्हणणारे जे लोक असतात ना सगळं शेष असतं त्यांच्या लेखी. मिथुन राशीचे लोक कोण? मेष राशीचं कोण? उगाच आपली क्युरिओसिटी. हे सांगतात ते किती बरोबर आहे आपण लगेच विचारू. नाही ते मरू दे, त्या मेष राशी संबंध नाही आहे. मी माणसांच्या ह्या प्रवृत्तींच्या वेगळ्या राशी वेगळ्या तयार केल्या तुम्ही. काही कुथून राशीचे लोक असतात. मिथून नाही, कुथून राशीचे लोक असतात. कुठलीही परिस्थिती द्या ते सतत कुंठत असतात कायम. काहीही म्हणजे 1 कोटी रुपये दिले तरी काय कसा आता मला झेपणार नाही. अगदी म्हणजे मी राशीचे लोक आता जगात काही कमी आहेत का मला सांग? मी रास कुणीही म्हणेल ही माझी रास आहे. सगळे अँकर जवळजवळ असा सगळे अँकर. जोशांची सर्कस हा एक वा म्हणजे मी अत्यंत मान्यवर कलाकारांबरोबर काम केलं, पण मला हे सुचलं त्याच्यामध्ये की मी अनेक प्राण्यांबरोबर काम केलेलं असल्यामुळे सिनेमासृष्टीतले प्राणी, सिनेमात काम केलेले प्राणी, ते कसा त्याचा अनुभव आहे, ते ॲक्टिंग कशी करतात हे. आणि खरे सत्य घटनेवर आधारित प्रत्यक्ष असे किस्से आहेत
मग आम्हाला एकदा ऐकवा ना मग. देवी अहिल्या नावाचा आमचा एक सिनेमा होता. जयो नचिकेत पटवर्धन हे त्याचे दिग्दर्शक होते. त्या सिनेमामध्ये सदाशिव अमरापूरकर, शबाना आझमी वगैरे असे मान्यवर लोक. आणि सिनेमामध्ये जुन्या काळाचा सिनेमा आणि हत्ती त्या सिनेमात येतो आणि हत्तीवरून बरंच हत्तीचं शूटिंग आहे. आता हत्ती हा कसा, हत्तीचा कन्व्हिन्स कसा असतो मला, हत्तीला कसं आणायचं, तुला एक गाडी दिली नट म्हणून हत्तीला कसं आणणार. म्हणून सिनेमाच्या शूटिंगच्या तारखेच्या दिवसापर्यंत त्याच्या म्हणजे ते प्लॅनिंग करून त्याच्या आधी साताऱ्यात शूटिंग होतं म्हणून कराडमधला हत्ती बुक केला होता. तो साधारणतः 4 आठाणे गोळा करत केळी खात वगैरे त्याला कराडजवळ, आणि त्याला साधारणतः चालत यायला माहुताकडनं कळलं की 22 दिवस लागतील आणि तो 22 दिवसानं पोहोचेल. त्यामुळे त्याचा कॉल टाइम 22 दिवसापूर्वीचा होता. एवढा अलीकडचा कॉल टाइम जगात कोणालाही मिळाला नसेल. आणि हत्ती निघाला तो, आणि हत्ती आपला केळी खात वगैरे येत होता. आणि अचानक हत्तीचं काही चुकायचं कारण नाही, कारण हत्ती काही पळू शकत नाही ना. पण शूटिंग बोंबललं आणि ह्यांचं प्लॅनिंग गडबडलं आणि ते म्हणाले की नाही उद्या हवा होता, पण म्हणजे परवा दिवशी हवा आहे, पण उद्या सकाळी हत्ती इथं आला पाहिजे. पण यांच्या प्लॅनिंगनुसार तो 1 दिवसानंतर यायचा होता. मग उद्या अचानक कसा आणणार, म्हणून मग उलटी गाडी गेली म्हणजे ट्रक. आता हत्तीला ट्रकमधूनच आणशील ना, त्यासाठी पहिल्या आधी 5,000 रुपये त्यावेळेला त्यांनी खर्च केले. मग हत्ती आला आणि रात्री हत्ती तो पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा प्रोडक्शन मॅनेजर मंदार पटवर्धन असं केस उपटत बसलेलं होतं. म्हणजे काय मंदार, काय प्रॉब्लेम काय झाला. तो म्हणला रे काल हत्ती आणला आणि त्यानं 200 किलो गहू खाल्ले. अरे हत्तीचं जेवण आहे ते, आणि सेटवर आल्यानंतर लोक जास्त खातात. आणि हत्ती 200 किलो गहू खाल्ले. तो म्हणलं की 70 लोकांच्या युनिटसाठी 40 दिवस जेवढा गहू लागत नाही तेवढा त्यानं बसला बैठकीला खाल्लेला आहे. सगळं बजेट इथं जेवणावर बोंबललेलं आहे. आणि तो म्हटलं की हा म्हटलं 7 रुपये किलोचा गहू आणायला जातो मी, तर माहूत म्हटला नाही, त्याला 14 रुपये कोलम गहू लागतो, 14 रुपये. आणि दुसऱ्या दिवशी शूटिंगला जाण्याच्या आधी त्यानं ब्रेकफास्ट म्हणून शेजारच्या शेतातली एक ऊसाची गाडी निघाली, त्यानं उभ्या पटपट सगळा ऊस संपून टाकला. ब्रेकफास्ट आवडले. आणि मग तो शेतकरी बोंबलत प्रोडक्शन मॅनेजरला धरा लागला की अरे बाबा माझा साधारणतः 1/2 टनाचा ऊस तुझ्या हत्तीनं ब्रेकफास्ट म्हणून खाल्लेला आहे. आणि प्रोडक्शन मॅनेजरांनी ऐकून तो पळत गेला आणि त्यांनी दिग्दर्शकाला सांगितले की हे पहा, हा एक हत्ती पोसणं का अवघड असतं हे त्यांना कळलं. आणि त्या दिवशी म्हणजे मी पण त्या रांगेत होतो, एका त्या राजवाड्याच्या वळचणीखाली सदाशिव अमरापूरकर, शबाना आझमी आणि असे 1-2 फलान ठिकाणं करत असे सर्व नट एका रांगेत बसून होते आणि फक्त हत्तीचं शूटिंग चाललं होतं. दिवसभर हत्तीचं हे पासिंग इकडनं काढा तिकडनं काढा, हत्तीच्या बरोबरचं जे काय अंबारी, हा तू उतर खाली, आता शबाना मॅडम तुम्ही खाली, आता फक्त हत्तीबरोबर जेवढे शॉट्स आहेत तेवढे घ्या. संजय मिश्रा नावाचा नट जो आहे तो महाभारत सिरियलमध्ये काम करत होता आणि रथात युधिष्ठिर महाराज असे उभे आहेत, फिल्म सिटीच्या गेटवर शूटिंग सुरू आहे आणि त्यानं जो लगाम मारला आणि घोडा आपला जो उधळला आणि तो त्या रेंजच्या इतका बाहेर गेला की कट वगैरे ऐकणार, पण त्याला फिल्म सिटीतनं रथासह संजय मिश्रा युधिष्ठिरच्या वेतामध्ये रथ घेऊन दिंडोशी बस डेपोला आले. गाडी वळवता येते, रथ काय त्याला वळवायला, घोड्याला वळवायचं त्याला काय माहिती नाही. त्याला आधीच धसका बसला होता की आपण काय असं कुठं फटका मारला म्हणून त्याला पळायचं कळलंय. आता काय ह्या घोड्याला मी, आणि रथ असा एका पानटपरीच्या तिथे उभा होता. नंतर माणूस येऊन रथासह ते घरी गेले. असे सिनेमातले असंख्य प्राण्यांचे किस्से आहेत. हे मला वाटतं हे बऱ्याच ठिकाणी घडत असेल, पण हे जोशींच्या तोंडून ऐकणं ही खरंच एक मौज असते आणि त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऋषिकेश जोशींसाठी ही मौज आहे, मौज. खरं म्हणजे मी तुला आणखीन एक सांगेन की जेव्हा आमचं शूटिंग चालू होतं ते 22 दिवस कसे संपले असं जेव्हा पूजानी सांगितलं, ते आम्हाला का कळले नाहीत हो त्याचं खरं कारण जोशी आहेत. कारण दर दिवशी शूटिंग संपल्यानंतर जेव्हा आम्ही हॉटेलवर यायचो आणि आम्ही जेवणाच्या टेबलवर सगळे बसायचो तेव्हा निंदा नालस्ती असा एक त्यांचा मी टोपण नावानं लिहितो निंदा करंदीकर तासावर. त्यावेळी ते इतके किस्से सांगायचे की आमचा वेळ कसा जायचा कळायचं नाही.
नाही, आणि ऋषिकेश जोशी सध्या सगळ्यात म्हणजे जास्त बिझी ऍक्टर आहेत, बऱ्याच चित्रपटांमध्ये असतात. हो. याचं हेच एक कारण असावं असं फावल्या वेळेचं मनोरंजन म्हणून मला कास्ट करतात थोडक्यात. मला आता ही गोष्ट माहिती नव्हती, पण मला ही गोष्ट गुपचूप ब्रेकमध्ये नेहानं सांगितली, तिनं आठवण करून दिली. थँक्यू नेहा, की मी इतके दिवस म्हणतोय पॉवर्ड बाय फ्रुटी, पण या फ्रुटीची जी जिंगल आहे ती ज्या माणसानं बनवली ते माझ्या समोर बसलेले. जोरदार टाळ्या लेस्ली ल्यूइस यांच्यासाठी. तुम्ही अनेक जिंगल केलेले आहेत आणि फ्रुटीची सुद्धा तुम्ही जिंगल केलेली आहे. हो. तर काय एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स म्हणजे भरत ढाबुळकर आहे, त्यांची एजन्सी होती आणि त्यांनी स्क्रिप्ट लिहिलेलं. आणि जेव्हा मी कंपोज केलं मँगो फ्रुटी फ्रेश अँड ज्युसी, तेव्हा शॅरन प्रभाकरला तिने गायलं ते. आणि त्याच्यानंतर इट्स बीन हॅपनिंग फॉर सो मेनी इयर्स. मी दरवेळी केव्हा ऐकतो तर यू हिअर इट्स युअर ट्यून, सो इट फील्स गुड. तर तुम्ही वाटतं म्हणत होते की पॉवर्ड बाय फ्रुटीज, तर ओके, दॅट्स हाऊ रिमाइंडेड मी. वाह वाह वाह. म्युझिकच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि आपल्यामध्ये दिलीप काका बसले. दिलीप काकांची एक खूबी खूप कमी लोकांना माहिती आहे की ते खूप छान माउथ ऑर्गन वाजवतात. वाजवत होतो फार पूर्वी, आता नंतर सोडून दिलं. ते सगळं पूर्वी करत होते. नाही कर आधीच्या शास्त्रीत पूर्वी प्रॅक्टिस नाही ती. पण तुम्ही नाटकात सुद्धा वाजवता. हा, काय झालं, ते वाघ गुरु नावाचं नाटक होतं अगदी अलीकडचं, डॉक्टर चंद्रशेखर फणसळकरांनी लिहिलेलं. तर त्याच्यामध्ये मी पूर्वी माउथऑर्गन वाजवायचो हे विजय केंकरे डायरेक्टरला माहीत होतं. म्हणून त्यांनी मला त्या नाटकामध्ये माउथऑर्गन वाजवायला लावलं. त्याच्यामध्ये मी अनाडी सिनेमातलं गाणं वाजवायचो, चांद खिला तारे हसे, हे चांद खिला तारे हसे, त्यात वाजवायचो मी. आणि मग ते जे नाटक बघायला आले होते वगैरे तिथे फार फेमस झालं. आणि मग लोक आग्रह करायचे की तुम्ही ते वाजून दाखवा वगैरे, कधी माउथ ऑर्गन असेल तर. पण मला प्रॅक्टिस तसे फार पूर्वीच थांबली. त्या नाटकात मी ते गाणं वाजवतो, विजय केंकरेच्या आग्रहामुळे वाजवायचो. तर काय आहे ना, विजय केंकरेंचा आम्ही एक बाईट घेऊन ठेवलेला आहे. दिलीप भैया साधं सुद्धा नाही, उत्तम माउथ ऑर्गन वाजवतात. म्हणजे ते आता किती टाळाटाळ करत असले तर त्यांनी ते नक्की वाजवून दाखवलं पाहिजे. मी वा गुरु नाटक जेव्हा करत होतो तर वा गुरुमध्ये दिलीप प्रभावळकर सप्रे नावाच्या प्राध्यापकाचं काम करत होते. आणि तो मल्टिपल स्क्लेरॉसिसचा पेशंट असतो, पण त्याला कला क्षेत्रामध्ये खूप आवड असते. त्यामुळे मी प्रभावळकरांना म्हटलं की तुम्ही या व्यक्तिरेखेसाठी माउथ ऑर्गन वाजवला पाहिजे. आणि मला माहिती होतं की ते उत्तम वाजवतात आणि ते मल्टी टॅलेंटेड आहे. ते गातात, लिहितात, ते अतिशय उत्तम माउथ ऑर्गन वाजवतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते माउथ ऑर्गन वाजवून दाखवतील. काय दिलीप भाई, वाजवा ना. आता एक ट्राय करायला काही हरकत नाही, कारण आमच्याकडे माउथ ऑर्गन सुद्धा आहे. जर तुमची इच्छा असेल आणि परमिशन असेल तर आमच्यासाठी. ते म्हणतात पण ते वाजवतात रे, चांगलं वाजवतात ते, आणि प्रॅक्टिसची गरज नाही त्यांना.
काका, तुम्ही इतक्या लोकांबरोबर इतकी वर्ष कामं करताय, हिंदी सिनेमासृष्टीतले बरेच किस्से तुमच्या बरोबर घडलेले असतील, बच्चन साहेबांच्या बरोबर तुम्ही काम केलेलं, तर या मोठ्या दिग्गजांच्या बरोबर काम करताना कुठला एखादा छानसा किस्सा घडलेला तुम्हाला ऐकवा असं वाटतं? अरे मी खरंच सांगतो, खूप नाही सिनेमे केले, पण मला लकीली नशिबाने मला जे खूप आवडतात ॲक्टर्स त्याच्यावर मला काम करायला मिळालं. म्हणजे नसीरुद्दीन शाह बरोबर एन्काउंटर म्हणून सिनेमा केला, आणि ओम पुरी बरोबर चुपकेसे पण केला, आणि अमिताभ बच्चन बरोबर अमोल पालेकरांच्या पहिलीमध्ये ते गेस्ट आर्टिस्ट होते, त्यांचा मेंढपाळाचा रोल होता. पण सरकार राजमध्ये रामगोपाल वर्मांच्या त्यांचा मी राजकारणातला गुरु झालो होतो. त्यांना जवळून बघायला मिळालं. मला कुतूहल होतं की हा एवढा 35-40 वर्ष हिंदी स्क्रीन व्यापून राहिलेला कलाकार कसं काम करतो, कसा बोलतो, कसे पॉजेस घेतो, कसा रिॲक्ट करतो, ते बघणं फार गमतीशीर होतं. नसीरुद्दीन शाहची गमत सांगतो. नसीरुद्दीन शाह बरोबर मी काम केलं एन्काउंटरमध्ये, तर त्यांचा मेन रोल होता अजय फणसेकरचा सिनेमा एन्काउंटर, चांगला सिनेमा होता. त्यांचं नाव होतं इन्स्पेक्टर भरूचा, म्हणजे पारसी. त्यांनी संपूर्ण ते सिनेमा शूटिंग केलं, आणि डबिंगच्या वेळेला ते त्यांच्या मिसेसना तिकडे डबिंग थिएटरमध्ये घेऊन आले. का तर मिसेसनी पारसी शाळेमध्ये त्या शिकलेल्या होत्या, मिसेस रत्ना पाठक शाह. त्याच्यामुळे काही उच्चार पारसी लोक हिंदी कसे बोलतात ते रत्ना पाटील त्यांना सांगितलं, त्याप्रमाणे त्यांनी तिथे उच्चार केले. त्याला बघणं फार इंटरेस्टिंग असतं. यांना बघताना मला असे जे ज्यांच्याबद्दल मला आदर आहे किंवा यांच्याबद्दल एक कुतूहल आहे ॲक्टर्सनं, त्यावेळेला माझे 2 ट्रॅक्स चालू असतात. एक स्वतःचं बेअरिंग सांभाळणं, स्वतःचं व्यक्तिरेखा पकडणं, आणि दुसरं त्यांना ऑब्झर्व करणं. हे दोन्ही एका वेळा चालू असतं. ते फार मजा आली यांच्यावर काम करताना. ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन. तर पण गांधीजींचा जेव्हा तुम्ही रोल केला, ती भूमिका करायची होती, मगाशी तुम्ही म्हटलात की ती खूप एका साचेबद्ध पद्धतीची भूमिका होती, खूप अभ्यास करावा लागला असेल, तर काय तयारी तुम्ही केली होती? नाही, तयारी म्हणजे माझ्यासारखंच ते टेन्शन विधू विनोद चोप्रा प्रोड्युसर आणि राजकुमार हिरानी रायटर डायरेक्टर त्यांनाही होतं. कारण ती अशी काय म्हणतात त्याला, बिग बजेट, बिग बॅनर आणि कमर्शियल फिल्म होती. त्याच्यामुळे एक किधर से लाया गांधी असं लोकांनी म्हणता कामा नये असं त्यांनाही वाटत होतं. पण त्यांनी त्यांच्यामध्ये तयारी, मला काही पुस्तक वाचायला दिली होती, त्यांच्या आवाजाच्या टेप्स दिल्या होत्या ऐकायला, सीडीज, ऑडिओ सीडीज दिल्या होत्या, ते कसे बोलायचे, त्यांचा आवाज कसा होता वगैरे. तर ते करून मी नेहमीप्रमाणे मी म्हटलं त्याप्रमाणे असुरक्षित नर्वसनेस होत असतो, काय गांधी कसे करू. पण ते झालं. म्हणजे मेकअपचा खूप मोठा हात त्याच्यामध्ये होता. विद्याधर भट्टे मेकअप पण होता. रोज 2-2.25 तास मेकअप चालायचा. म्हणजे मी माझ्या करिअरमध्ये केलेला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात वेळ खाणारा मेकअप तो होता. 2.25 तासाचा मेकअप होता. कृत्रिम कान होते, कृत्रिम नाक होतं, गोटा मी केलेलाच होता, ब्राऊन डार्क कलरचा संपूर्ण रंग द्यायचे, आणि सुरकुत्यांची जाळी होती सगळी. ते एक त्याचा असिस्टंट चांबडी अशी ताणून धरायचा, मग मेकअपमन लॅटेक्स रबर सोल्युशनसारखं स्प्रे करायचा, सोडून द्यायचा, पफ मारायचा, मग हळूहळू जाळी यायची. हे काम 2-2.25 तास चालायचं. आणि आपल्या पेशंटली मला बसायला लागायचं. सगळं इचिंग व्हायचं, सगळं असं ते खाजल्यासारखं व्हायचं, कसं कधी ते तडतडायची ना तिथून. पण चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायला लागायचे, करुणा, सहानुभूती, सहसंवेदना वगैरे. पण हा रोल खूप गाजला, आणि त्याच्यानंतर गांधीगिरी मला वाटतं ती तरुणांमध्ये सुद्धा खूप फेमस झाली. आणि आत्ताही जेव्हा जेव्हा या सिनेमाची आठवण निघते त्यावेळेला खरंच तुमचं नाव निघतं, आणि त्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दिलीप काकांसाठी. नंदेजी, जांभूळ आख्यान हा जो तुमचा कार्यक्रम आहे, बाबा पण करायचं, तर याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोककला तुम्ही सगळ्या प्रेक्षकांच्या समोर आणता. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की आज या मंचावरती त्यातला कुठला एखादा छोटासा भाग आमच्यासाठी तुम्ही सादर करा. आपण ते गीतच म्हणूया की प्लीज. या नाटकामध्ये फार एक छान वाक्य आहेत. या नाटकाचं गुपित असं आहे की नीती अनिती, खरं खोटं, पाप पुण्याई याच्यावर हे आधारित असं नाटक आहे. मग द्रौपदीचं कर्णाला पाहून मग ती थोडीशी तिच्या मनात कर्णाबद्दल येतं, आणि मग ती गोष्ट अशी आहे की निर्मळ झऱ्यात ते म्हणतात की निर्मळ झऱ्यात काट्या कुट्या पडत्यात म्हणून झऱ्याचं पाणी वंगाळवत नाही. नाटकात डायलॉग आहे, निर्मळ झऱ्यात काट्या कुट्या पडत्यात म्हणून झऱ्याचं पाणी वंगाळवत नाही, आणि या मनाच्या झरण्यात वाईट साईट विचार येत्यात म्हणून सारा जलम पापाचा वत नाही.
आणि ती द्रौपदी मग ते गीत आहे फार गाजलेलं गीत आहे. पण झाडाची उडाविली फळ अन केली देवगात अन झाडाची उडाविली फळ अन केली देवगात आणि एका झाडाला एक फळ लईच निर्मळ अन देठी गाबळल अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं झाडाची उडाविली फळ केली देवगात एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाभुळलं कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. क्या बात है दादा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हे रक्तातच लागतं जे तुमच्या आहे आणि जे बाबांकडून तुम्हाला आलेलं आहे. परत परत बाबांची आठवण येते जी तुम्हालाही नक्कीच आलेली असेल. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या नंदेश उमप यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तर काय इतका वेळ आपण गप्पा मारतोय, पोस्टर बॉईज प्रेक्षकांच्या समोर येतोय, पण प्रेक्षक आपल्या समोर बसलेले आहेत आणि काही प्रेक्षकांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत कारण सगळे तुमचे फॅन आहेत. तर त्यांचे प्रश्न घेऊयात आपण. कुणाला काय प्रश्न विचारायचे आहेत त्यांचे. हॅलो. हाय पूजा मॅम. हाय. हाय. माझी एक रिक्वेस्ट आहे. हा. मुझे तुमच्यासोबत एक रोमॅन्टिक डान्स करायचा आहे. ओके. माझं नाव सागर आहे. काय करतो सागर तू? आता मी स्टडी करतोस 2nd इयर मध्ये. करतोस? आता मी स्टडी करतोस बस 2nd इयर मध्ये कुठल्या फॅकल्टीमध्ये? कॉमर्स स्ट्रीम. कॉमर्स. बर तुला डान्सची आवड आहे? काय आहे ना. पण पूजा मॅडम बरोबर डान्स करायचा हे कधीपासून डोक्यात ठेवलं होतं? आल्यापासून? नाही. आणि आता डान्स केला ना तो त्यापासूनच. क्या बात आहे. बर बघूयात मग तू कसा डान्स करतो आणि त्याच्यावरती मार्क तुझ्याच देतील. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सागरसाठी. आणि जवळजवळ तोच शिकवत होतो डान्स तुला नंतर नंतर. नाही मला नाही फिरायचं. एक्सक्यूज मी, तूच फिरायचं. तू काहीतरी त्याला सांगू नाही तूच फिरायचं असं काहीतरी त्याचं झालं होतं. तर आणखीन काही इकडे प्रेक्षक आहेत पहिल्या रांगेत. हा तुम्ही विचारा. मला नाही विचारायचंय. हात कशाला वर गेला? हात हा मला अनिकेत विश्वासरावांना एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी हा जो शर्ट घातलेला आहे तो साधारण कुठल्या एरियात मिळतो? काय ऑडियन्सचा प्रश्न द्यावा लागणार. हा गोरेगावला मिळतो. गोरेगावून घेतलाय शर्ट. त्याला तुमचा वा वा दे दे दे. क्या बात आहे, क्या बात. आणि कुणाला काय शेवटचे प्रश्न? तुम्ही विचारा आता विचारा. नमस्कार, मी डोंबिवलीतून आलोय. नमस्कार, बोला. पोस्टर बॉयच्या सगळ्या टीमला विचारायचं आहे. माझ्या मुलाचा बारसा आहे. वा वा. तर त्याचे पोस्टर अख्ख्या डोंबिवलीत लावायचे, तुम्ही किती घेणार? सिनेमाचं नाव जरी पोस्टर बॉईज असलं तरी ते पोस्टर लावत नाहीत. त्यांचं एक पोस्टर जे लागलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना टेन्शन आलेलं आहे. त्याच्यावरती सिनेमा आहे. मग काय कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या ना कोणाचा तरी. ज्यानं कुणी लावलं त्याचा शोध तर घेतला. त्याच्यासाठी शो नाही सुरू केला मी, प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यायला. हा तुम्ही विचारू शकता. माझा प्रश्न असा आहे का बुवा, म्हणजे मी विदर्भातून आलोय सर. म्हणजे सिनेमाचं नाव पोस्टर बॉईज आहे. वा. तर बॉईज या कॅटेगरीत फक्त अनिकेत विश्वासराव दिसतात.
तर मग बाकीच्या दोघांनी वाद्यगंगेत हात धुवून घेतले का भाऊ? याचं जोशींनीच उत्तर द्यावं. नाही नाही बरोबर. अरे नाहीतर कधी या वाहत्या गंगेत हात धुवून घेणार. आणि काय त्याचं कारण म्हणजे खरं कारण सांगतो की आमच्यामध्ये सगळ्यात लहान म्हणजे बॉय म्हणण्यासारखं जर कोण असेल तर दिलीप प्रभावळकर. कारण त्यांच्यामध्ये एक असं बाल्य लपलेलं असतं की ते सतत हर क्षणी त्यांची विनोद बुद्धी आणि त्यांचं विनोद चापल्य जे आहे ते त्यांच्यातलं एका बाल्याचं लक्षण आहे. आणि ते बघून समीरने त्याला कास्ट केलेलं आहे. आणि साधारणतः मला त्याने कास्ट केले कारण साधारणतः खरंच लहान मुलासारखा मी निरागस असल्यामुळे लहान मुलांकडे असलेला समंजसपणा, प्रेम, निरागसता ही माझ्या आवाजात, माझ्या वृत्तीमध्ये असल्यामुळे म्हणून मला कास्ट केलेलं आहे. वा वा, मिळालं उत्तर. जाता आता तुम्हाला काय प्रश्न विचारा प्लीज लवकर. सर मला अनिकेतजीनं प्रत्येक म्हणाले की हा शर्ट गोरेगावमधनं घेतलाय, त्यामुळे आमचा केटरिंगचा बिझनेस आहे गोरेगावमध्ये, तर आम्ही शूटिंगसाठी डबे पाठवतो. तर पॅकिंगसाठी काही मुली हव्या आहेत, कमी पडत आहेत बाबांसाठी. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9224222422. तर कोणी असेल तर सांगा. प्रश्न काय याच्यात? प्रश्न काहीच नाही, एवढंच सांगायचं होतं. टेलिव्हिजनवर शो येतो म्हणून तुम्ही काही प्रमोशन कराल? जाऊ दे ना सर. काय परत काय परत जेवण आहे? नाही सर, मुलीचं थोडं ऍडजस्ट केलं तर मला नोकरी देतात का विचारा ना. तुमचं तुम्ही ते ऍडजस्ट करा सगळं. ऑडियन्सचे प्रश्न जर आता संपलेले असतील तर मी पुन्हा एकदा येतो पोस्टर बॉईज टीमकडे. तर कसं आहे ना, आज तुम्ही आमच्या या चौकामध्ये वेळात वेळ काढून आलात. खरं तर खूप टाइमपास झाला इथे, खूप त्रासही झाला आमच्या काही लोकांमुळे तुम्हाला. पण शेवटी महत्त्वाचं काय तर प्रमोशन, आणि ते तुम्ही या त्रासात सुद्धा केलेलं आहे. पोस्टर बॉईज नावाचा जो सिनेमा आहे त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी मला वाटतं हा एपिसोड बघितल्यानंतर प्रेक्षकांची आणखीन वाढलेली असेल. आणि हा सिनेमा लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन बघण्याची इच्छा आता माझ्याबरोबरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या माणसाची झालेली असणार हे नक्की. तेव्हा तुम्हाला मला परत परत बोलवायला आवडेलच. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मला रिक्वेस्ट करायची या 3 पोस्टर बॉईजना की ती जी पोज तुम्ही दिली होती ती एकदा फायनल पोज आम्हाला इथे द्या, आणि मग तदनंतर आम्ही तुमचा निरोप घेणार आहोत.